जय गणपती बाप्पा. नमस्कार, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगची सुरुवात ही मुंगसे इथून करतो आहे. 2026मध्ये आपण काही ब्लॉग बनवला नाही, हा पहिलाच ब्लॉग. तर आपण आपल्या आज कांद्याच्या व्यवसायाला सुरुवात करतो आहे. आज आपली पहिली गाडी लोडिंग आहे. तर गेल्या 6 महिन्यांपासून आपण या व्यवसायात शिकत होतो, बघत होतो आणि आता लाल कांद्यापासून आपण सुरुवात केलेली आहे. तर आज दिवसभर मी तुम्हाला लोडिंग दाखवणार आहे आणि ही पहिली गाडी किंवा व्यवसायाची सुरुवात कायमस्वरूपी लक्षात राहावी म्हणून हा ब्लॉग आजचा खूप स्पेशल आहे. तर खूप मजा येणार आहे. व्यवसाय क्षेत्रात उतरल्यानंतर बघूया काय होतं काय नाही. सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला आहे. गेल्या 6 महिन्यापासून सर्वजण भक्कमपणे पाठीशी उभे आहेत आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद प्रेमामुळेच मी या व्यवसाय क्षेत्रात उतरू शकतो आहे. मला असं वाटतं की कुठली गोष्टीची सुरुवात करत असताना सपोर्टशिवाय आपले माणसं जोपर्यंत आपल्या मागे उभं राहत नाही तोपर्यंत ते शक्य नाही. आणि तुम्ही सर्वजणांचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं शक्य आहे. चला मी तुम्हाला दाखवतो ना आज दिवसभर लोडिंग बघू. काल घेतला सायंकाळच्या लिहिला होता मला. टोटल आपण काल संध्याकाळी 9 टन माल घेतला. 12 टन आपल्याला लोडिंग करायची. साधारणतः 3-3.5 टन कमी. तर ते आजच्या सकाळच्या लिलावामध्ये आपण घेऊ. आज शुक्रवार आहे, 2 दिवस पुढे मार्केट बंद राहील, त्यामुळे आज माल घेऊन मग टोटल 12 टन करून तो आपल्याला पाठवायचा. बघू, आज लिलावात पण जायचं आहे. इकडे पॅकिंग पण चालणार आहे. दिवसभर काम आहे. तुम्हाला दाखवेल मी दिवसभर काय काय होतं काय काय नाही. आता तर 8:30 वाजले, कोणीच नाही शेडमध्ये. मीच एकटा आलो आहे. रात्रभर झोप नाही. केव्हा सकाळ केव्हा जाईल किंवा लेट तर नाही उठणार अशी भीती. त्यामुळे थोडंफार प्रेशर बी राहतं. पण ठीक आहे, सुरुवात आहे, थोडं काय अडचण नाही. मंडळी, एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते की आपण जरी म्हणतो बिझनेस आपल्याला करायचा आहे, धावपळ आपल्याला करावं लागेल आणि सगळ्या गोष्टी आपल्याला बघावं लागतात, पण स्वतः मी जेव्हा आता बिझनेस चालू करतो आहे, बघतो आहे, त्यावेळेला आपल्या पाठीमागे उभं राहणारे व्यक्ती, कुटुंब असेल, सगळे असतील, यांच्या जोपर्यंत सपोर्ट आपल्याला भेटत नाही, आपल्या मागे आपले जवळचे माणसं जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बिझनेस किंवा कुठल्याही क्षेत्रात घुसणं किंवा उभं करणं एवढं सोपं नाही. सगळं आपल्यालाच करावं लागतं, मेहनत, पण जो सपोर्ट लागतो, मानसिक असो आर्थिक असो, सगळा कुटुंबाशिवाय आणि आपल्या जवळच्या व्यक्तींशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला त्या सगळ्याची जाणीव होते की कुठलेही काम आपण करतो, पण सपोर्ट हा फार महत्त्वाचा. नमस्कार. काल आपली गाडी लोडिंग होती, पण अरे थांब कुणाल, पण मोठा एक प्रॉब्लेम होऊन गेला. तर नवीन व्यवसाय आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम तर चालूच राहणार. जवळजवळ 240 बॅग आपल्याला भरायच्या होत्या. त्यातल्या 200 बॅग लेबरने भरल्या आणि थोडासा मालसाठी काल रात्री लेबर निघून गेला. त्याच्यामुळे खूप हाल होत आहे. सगळीकडेच लोडिंग चालू असल्यामुळे लेबर भेटत नाही आहे. आज शेवटी आम्हीच स्वतः
लेबर बनलो आणि काम सुरू केलं. मला दाखवतो आमचे कुणाल दादा. लेबर नसल्या कारणास्तव या 200 बॅग आपण भरल्या आणि 40 बॅगांसाठी इतक्या लोडिंग चालू आहे की लेबरच नाही. शेवटी आम्ही दोघी जाता काम करतोय. बिचारे कुणाल दादा, खरंच त्यांना धन्यवाद आहे, ते आले. कुणाल दादा नमस्कार कर. धन्यवाद आल्याबद्दल. तर करतो व्यवसाय आहे तर सगळ्या अडचणींवर मात करावं लागेल. बघू आता आज लोडिंग करू आपण. काय वाटतं कुणाला आज लोडिंग होईल का नाही? 100% होईल ना? 100%, 101% होईल. चालेल चालेल, ठीक आहे. तात्या साहेब बी येत आहे आमचे. बघू आता. मोहित दादा बी आलेले आहेत आमचे. मोहित दादा नमस्कार करा. धन्यवाद आल्याबद्दल. तो सिर्फ आप एक काम, गाडी लोडिंग चालू आहे. उडर कुणाल. गाडी लोडिंग चालू आहे आपली. जय गणपती बाप्पा. मोरया. शूटिंग घेतली ना त्याची नारळ कोटा. गणपती बाप्पा मोरया.